जालना ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर भर रस्त्यात दादागिरी आणि धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काळ्या रंगाच्या कारमधील दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। काय गाडी रोडवर उभी करू तू काय नको. बोलायला लागला होता? गाडी रोडवर उभी करू नको. तू काय बोलला मारतो का? तू पोलीसवाला लिहिलं तर मारतो का काय? ट्रॅफिक जाम करू नको विनाकारण. तू पोलीसवाला लिहिलं माग नंबर प्लेट जाम केली म्हणजे पोलिसांवर काय संबंध तू आहे? नंबर प्लेट झाकून ठेवली, साईड देत नाहीये। अरे बाबा दाखवतो मी, तू गाडी म्हणजे रोड मध्ये उभी करतो तू. दाखवतो काय दाखवत तू? दाखवतो ना तुला। हे बघा हे साहेब, हे नंबर प्लेट गाडीची। मी पण तू कोण संभाजीनगरचाच आहे? आहे। अरे संभाजीनगर तुला अडचण काय? मग तुझी अडचण सांग. मला अडचण ही आहे, तू साईड देत नाही ना मला। अरे तुला हात देतोय बाबा, बाहेर जाऊ दे म्हणून सनी. कोण? आम्ही मग काय म्हणतोय, बाहेर जायचंय म्हणून सांगतोय. तुला हात देतोय हात नाही लेपला, देते. आम्हाला बाहेर जायचंय म्हणून सांगतोय. ए मित्र, हात लावू नका अंगाला। काय लावून राहिले? अंगाला हात लावू नको। अडचण सांग. अडचण मला साईड का नाही देते तुम्ही? अरे तुला हात दाखवतोय बाहेर जायचं म्हणून सनी आम्हाला. आम्हाला साईडला घ्यायची गाडी. मला पण काय, मला पाकिस्तानला थोडी ना तू जायचंय। कुठे जाय काही घेणं नाही आम्हाला. ऐक ना, ते हात नका लावू मित्र तुम्हाला। भैया ऐकून घे, आम्हाला साईडला जायचं, तुला हात दाखवतोय सरळ सरळ की आम्हाला बाहेर जायचंय, आम्हाला साईडला मला पण घ्यायची. साईडला जायचंय। तो असं गाडी दाबल्यावर काय होणार आहे? आमच्या गाडीत फॅमिली, माझ्या गाडीमध्ये। जाऊ दे, घे गाडी बाजू पुढे घे समोर. बस, बस, बस. अरे मित्र, हे हातात लावू नको। चुकीच बोललं का? शिव्या देऊ लागला ना अंगाला। अरे मी बी रील्स आहे, समजला का? ए तू पोलीसवाला असेल ना, सीपी ऑफिसला भेट, मी येतो, मी करतो कंप्लेंट। हा करतो। आईच्या आमच्या अंगावर येतो तू। गाडीचा नंबर प्लेट दाखव, सगळी शूटिंग आहे माझ्याकडे। मोबाईल हिसका दिली माझ्या आईला। तू कसं काय शिवी दिली माझ्या आईला? तू कसं काय शिवी दिली आईला? इथंच थांब ना, समोर आहे काय? विशेष म्हणजे संबंधित वाहनाच्या डॅशबोर्डवर पोलीस असा फलक लावलेला होता, तर वाहनाचा क्रमांक टॉवेलने झाकण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार वाहनाला बाजूला घेण्याची विनंती केल्यानंतर संबंधितांनी कार अडवून शिवीगाळ केली होती, महिलांशी गैरवर्तन केले आणि घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे। एवढेच नव्हे तर मी पोलीस आहे, तुला काय करायचं ते कर, बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून संबंधित व्यक्तीची ओळख आणि घटनेमागील सत्य समोर येण्यासाठी पोलिसांकडून चौकशी होण्याची मागणी केली जाते।